नमस्कार. लग्नाची बेडी मालिकेत पाहायला मिळणार आहे. सिंधूला पुरावा मिळाल्यानंतर ती रेश्माला म्हणते, तू केलेला गुन्हा कबूल कर, तू सगळ्यांसमोर माफी माग. तेव्हा रेश्मा बोलते, मी काहीही केलेलं नाही. ती बोलते, माझ्याकडे पुरावा आहे, तू खरं खरं सांगून टाक. तेव्हा ती सांगते, माझ्या मनातलं मी तुला सांगते, तू कुणालाही सांगू नको, कारण जर घरात सगळ्यांना जर कळलं ते मला घराबाहेर काढतील. मला ते कधीही कोणी समजून घेत नाही. रुक्मिणी काकू नेहमी माझा अपमान करत आलेला आहे. माझं लग्न झाल्यापासून त्या मला घालून पाडून बोलतात. मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज घरात कोणालाही सांगू नको. जर घरात सगळ्यांना कळलं तर ते मला घराबाहेर काढतील आणि मी कुठे जाऊ, प्लीज मला समजून घे. ती घरामध्ये सगळ्यांसमोर रेश्माला घेऊन जाते आणि तेव्हा ऋतुजा जोरजोराने बोलू लागते, तुझं आता इथं सगळं काम झालेलं आहे, तुला पुरावा मिळाला नाही, तेव्हा तू हे घर सोडून जायचं, तुझ्या चिमण्या पाखराला घ्यायचं आणि सरळ निघून जायचं. मी तुझी बॅग भरून ठेवलेली आहे आणि तुझं सगळं सामानही त्यात टाकलेलं आहे. तुझ्या मुलीला घे आणि बऱ्या बोलाने इथनं निघून जा. तेव्हा बाबा बोलतात, तिला काहीतरी बोलण्याची संधी तरी दे, एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका. सिंधू असं कधी काही करणार नाही, मला याची खात्री आहे. तेव्हा सिंधू बोलते, माझ्याकडे पुरावा आलेला नाही आणि मी बिना पुराव्याचं कुणाचंही नावही घेणार नाही. तेव्हा मी हा गुन्हा कबूल करते, माझ्यावर घेते आणि इथून निघून जाते. ती तिच्या मुलीला सावीला आवाज देते आणि सांगते, इकडे ये. तेव्हा ती विचारू लागते, काय झालं आई, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे असं ती सावीला सांगते. तेव्हा विनू बोलतो, तुम्ही कुठे चालला आहात, तुमच्यासोबत मी पण येऊ का, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे, मी तुमच्याशिवाय इथे राहणार नाही. तेव्हा सिंधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, माझं एक काम आहे, मी पुन्हा तुला भेटेल, मी तुला दिलेले एक्सरसाइज सगळं तू वेळेत कर, तुझे गोळ्या औषधं घे. तेव्हा विनू सांगतो, तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुमच्याशिवाय इथे राहणार नाही, मला बरं कोण करणार, तुम्हीच मला बरं करू शकता. तेव्हा राणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की मोठ्या माणसांची कामं असतात, तू त्यांना जाऊ दे, त्या पुन्हा आपल्याला भेटतीलच. विनू काही केले ऐकत नाही. सावी आणि विनू घट्ट हात पकडतात. सिंधू बोलते, आपल्याला जायचं आहे, तू त्याचा हात सोड. तितक्यात तिथे एक आवाज येतो, कोणीही कुठे जाणार नाही. सगळेजण बघतात. तेव्हा मिशनवरनं राघव घरी परत आलेला सगळ्यांनी पाहिलं. सगळेजण त्याच्याकडे बघतात. तेव्हा तो सांगतो, कोणीही कुठे जायचं नाही, मला सगळी हकीकत कळलेली आहे. तेव्हा विनू आणि सावी जोरजोराने रडतात आणि राघवला बघून ते त्याला मिठी मारतात. इकडे रुक्मिणी काकू बोलतात, राघव, तुला दिवसभर घडलेलं काहीही माहीत नाही, तेव्हा तू कुणाची बाजू घेऊ नको, पूर्ण माहिती करून घे मगच बोल. राघव बोलतो, मी मिशनवरनं वापस आल्यानंतर ऑफिसला गेलो, ऑफिसमध्ये मला सगळी हकीकत कळलेली आहे आणि मी त्या गुन्हेगारालाही शोधून काढलेलं आहे, मी व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकून आलेलं आहे. तुम्हाला विश्वासही बसणार नाही जर मी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर. घरातले बोलतात, सांग कोण आहे. तेव्हा तो रश्मीचं नाव सांगतो. सगळेजण रश्मीवर चिडतात. तेव्हा ऋतुजा म्हणते, माझी सून असं कधीही काही करणार नाही, टोकाचा निर्णय घेणार नाही, तू त्याच्यावर आरोप लावू नको. तेव्हा रश्मी गपचूप सगळं ऐकत असते, तरीही ती कबूल होत नाही. तिच्या तोंडाला तिने कुलूपच लावून ठेवलेलं आहे. अवनी मध्ये बोलते, सिंधू मामीवर सगळेजण आरोप लावतात, मला माहिती आहे त्या निर्दोष आहे आणि रश्मी काकूने सगळं केलेलं आहे. तेव्हा बाबा बोलतात, मलाही सिंधूवर विश्वास आहे, सिंधू निर्दोष आहे. राघव बोलतो, तुम्ही एवढा मोठा आरोप घेऊन माझं हे घर सोडून जाऊ नका, मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा रश्मीला बोलतो, आता तरी कबूल हो, मी तुला कितीतरी वेळा विचारलं, तू जर गुन्हा केला असेल तर कबूल कर, पण तू एकदाही माझ्यासमोर कबूल झाली नाही, तू ह्या घरात राहण्याच्या लायकीची नाही. तेव्हा तो तिला घेऊन दाराकडे ओढत जातो आणि तिला सांगतो, हे घर सोडून तू आत्ताच्या आत्ता निघून जा. सिंधू त्यांच्यामध्ये पडते. सिंधू त्याला थांबवते आणि सांगते, तिच्या मनातलं एकदा विचारून तरी घे, तिने असं का केलं, एवढं टोकाचं पाऊल का उचललं, तिला समजून तरी घ्या, तिचं ऐकून तरी घ्या. लगेच असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको तिला घराबाहेर काढण्याचा. ती तुझ्यासोबत लग्न करून ह्या घरात आली, तिचे काहीतरी स्वप्न होते, ते पूर्ण झाले नाही, तिच्या मनाचा विचार कर. आणि सिंधू रश्मीचा हात पकडते आणि पुन्हा तिला घरामध्ये घेऊन येते, सगळ्यांसमोर उभं करते, तिला सांगायला सांगते, तुझ्या मनातलं तू सगळ्यांसमोर बोल, तुझं मन हलकं होईल. तेव्हा ती सांगते,
काकू नेहमी माझा घालून पाडून अपमान करत असतात. त्या कधीही मला समजून घेत नाही. माझं लग्न झाल्यापासून असंच चाललेलं आहे. तेव्हा ऋतुजा बोलते, तू माझ्याशी मन मोकळं तरी बोलायचं, मी तुझी बाजू घेतली असती. एवढा लगेच तडकाफडकी निर्णय का घेतला? तेव्हा रश्मी बोलते, तुमच्यासमोरही काकूने माझा कितीतरी वेळा अपमान केलेला आहे. आज तर त्यांनी हद्दच पार केली. माझ्या गालात मारण्यासाठी हात उगारला. त्यांनी मला मारलंच असतं. तेव्हा रुक्मिणी बोलते, ही कधीही घरात काहीच काम करत नाही, मोबाईल घेऊन बसलेली असते. हिची लायकीच नाही ह्या घरात राहण्याची. हिला घराबाहेर काढा. बऱ्या बोलाने घर सोडून जा, नाहीतर मी तुला धक्के देऊन बाहेर काढते. तेव्हा सिंधू बोलते, तुमच्या सोसायटीतला तुमचा प्रतिष्ठेचा सवाल आहे. हिला घराबाहेर काढलं तर तुमची प्रतिष्ठा जाईल. नेहमीप्रमाणे काकूला सिंधूने गप्प केलं आणि सगळं तिथेच थांबलं. पुढे भागामध्ये पाहायला मिळणार आहे, आश्रमातल्या ज्या नाटकासाठी सगळेजण तयार आहे तिथे सीता सिंधू बनून जाते, लवकुश अवनी आणि विनू बनतो आणि राम हा राघवच बनतो. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा भेटूया आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा. लवली स्वरा गॉसिप नावाच्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पुढे आपल्याला कुठल्या सिरियलची माहिती पाहायची असेल तर मला नक्की सांगा. धन्यवाद.